संस्कृती धन्य धन्य ती आपली भारतीय संस्कृती असं आपण नेहमी म्हणत असतो आणि या स्पर्धेचा देखील शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न होताना पाहिला। 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि अप्रतिम असं या स्पर्धेचं आपण आयोजन या ठिकाणी पाहता। फ्लॅग्स तुम्ही पाहताय, हवेचा प्रचंड खरतर ओघ तुम्हाला आता वाढताना पाहायला मिळेल, त्यामुळे मोठे फटके देखील कदाचित या ठिकाणी पाहायला मिळतील या शंका नाही। प्रथम तयार आणि समोर नेवालीपाडा संघाचा फलंदाज नितीन जाधव आणि रोशन जाधव। पहिला बॉल तेज स्तरावर होता पण तो लाईन मिस केली, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचाने या बॉलला वाईड घोषित केले। मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये अनुभवी पंच जावेद फरीद कल्याण आणि त्यांच्या बरोबरीने स्क्वेअर लेग पंच आपण पाहताय प्रवीण पवार सर न्यू पनवेल आणि या तिसरे पंच आमचे पनवेल विभागातील पालीगावचे खत दीपकजी पाटील यांना आपण पाहताय। चांगले योगदान चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला देताना या तिन्ही पंचांना आपण पाहिलं। पहिला बॉल वाईड, अतिरिक्त रन्सने मात्र अकाउंट ओपन झालं नेवालीपाडा संघाचं। यावेळेला 20 स्टेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये। खतर वेगवान गोलंदाज ही या टीमची ओळख राहिली आहे, ज्यामध्ये प्रणवचा मी उल्लेख करेल। आशिष पाटील सारखा एक चांगला तेज स्तरावर गोलंदाज या संघामध्ये आहे आणि युवा लोक खरतर खेळाडूंचा भरणा असं म्हणतात, नवे पर्व युवा सर्व आणि या उक्तीप्रमाणे या संघामध्ये तुम्हाला तरुण तडफदार खेळाडू पाहायला मिळतील। एका बाजूने मलंगड परिसरातील नेवालीपाडा संघ फक्त दिशा दिली, हलक्या हाताने बॉलला स्टिअर करत असताना प्रणव कडून चूक झाली आहे, जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी नितीन सारखे आक्रमक फलंदाजाला। प्रमुख फलंदाज स्वतः संघनायक त्या ठिकाणी झेल सोडत असताना आपण पाहताय। उद्यापासून खरं तर आणखी एक मोठी स्पर्धा रायगड समालोचक असोसिएशनच्या मान्यतेनुसार रायगड 40+ प्रीमियर लीगचं आयोजन खरं तर तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल। सेंट्रल पार्कचं क्रीडांगण याच परिसरामध्ये आपण नुकतीच रायगड प्रीमियर लीग पाहिली आणि त्यानंतर 40+ प्रीमियर लीगचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल। यावेळेला देखील आपण पाहिला लेंथ बॉलचा वापर, खतर फलंदाज बॅकफुटला जा ड्राईव्ह करता निर्णय त्यांचा होता, बॅट रील करून त्याने दाखवली परंतु इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल निर्धाव चेंडू त्या ठिकाणी खेळत असताना फलंदाज रोशन जाधव हा खेळाडू। दोन्ही फलंदाजाने सुरुवात डॉट बॉलने केली, हे देखील वैशिष्ट्य राहिलं या इनिंगचं। गोलंदाजी मधली असती भेदकता दाहकता दाखवताना प्रथम गरज सफल झाले, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न नितीनचा रोशनचा होता परंतु तेज स्तरावर चेंडू समोर मात्र पूर्णपणे त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं। कमालीचं कमबॅक पॉवर प्ले मध्ये करत असताना प्रथम घरत हा गोलंदाज, गती त्यांच्याकडे भरपूर आणि त्याहीपेक्षा ते डाव्या हाताचे गोलंदाज आणि समोर 2 उजव्या हाताचे फलंदाज, त्यामुळे त्याने पूर्णपणे डॉमिनेट केला आतापर्यंत या ओव्हरमध्ये। डॉट बॉल सातत्याने पाहायला मिळाले या षटकामध्ये, प्रथम घरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी। यावेळेला खरतर बॉलच्या मेरिटनुसार खेळायचं होतं पण तो अनइव्हन बाउन्स, टप्पा पडला, बॉल उसळी घेत मात्र टर्न विथ बाउन्स पाहायला मिळाला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला निर्धाव चेंडू। अजून एक डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये मात्र आपण जर पाहिला वेगवान चेंडूंचा भडीमार करताना आपण पाहताय प्रथम घरत या खरतर खेळाडूला या गोलंदाजाला दबाव टाकत असताना टॉप ऑर्डर वरती। इथे लेट कटचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका, डीप बॅकवर्ड पॉइंटला मोठा गॅप होता आणि तो शोधत असताना बॉल मात्र चाललाय गोडीच्या वेगाने सीमा पार, रन्स मधील 4 चौकार, शेवट गोड झाला या षटकाचा। 4 धावा आल्या नेवालीपाडा संघासाठी आणि पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली ती म्हणजे बिनबाद 6 धावा। नेवालीपाडा खरतर ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय समीरजी जाधव साहेब, आदरणीय नितेशजी जाधव आणि राजेशजी भोईर या 3 मान्यवरांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसन असवायचं आहे। उपसरपंच नेवालीपाडा समीर जाधव सर आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी नितेशजी जाधव आणि राजेश भोईर या मान्यवरांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, आपण मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसन असवा। मिथुनजी पाटील मुरबी, नरेशजी पाटील मुरबी यांनाही विनंती, आपण या मंचावरती आपलं स्वागत। YCC आर्चाल 11 चे खरतर पुरस्कर्ते नरेश दादा पाटील, मिथुन दादा पाटील या दोन्ही सत्कार मूर्तींना विनंती आहे, आपण मंचावरती आपलं स्वागत।
आणि आदरणीय मंगेशजी खरतर पाटील त्यांनाही विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत. सेकंड ओव्हर मध्ये आलाय खरतर रोहिंजन संघाचं ब्रेटली आशिष पाटील. त्याची आगळीवेगळी बॉलिंग ऍक्शन आहे. मधल्या कालावधीमध्ये थोडासा तो इंज्युअर्ड झाला आणि पुन्हा एकदा त्याने या टीमसाठी कमबॅक केला आणि कमालीची गोलंदाजी. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी नितीन जाधव. या बॉल डाऊन द ग्राउंड फुलर लेन बॉल अलॉंग द कार्पेट फटका वाईडिश लॉंगरला चाललाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. फिल्डिंग मधलं स्टँडर्ड तुम्ही प्रत्येक संघाचं पाहिलं आणि इथे देखील एक धाव आली. या बॉलवरती बॅटिंग करत असताना टीम नेवाली पाडाला धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती ती लागली आहे ती म्हणजे आतापर्यंत बिनबाद 7 धावा. बिनबाद खरं तर कारगर संघाकडून पहिल्या शेवटच्या क्षणापर्यंत 2 फलंदाज उभे राहिले परंतु फारसा इम्पॅक्ट त्या ठिकाणी टाकता आला नव्हता 2 खेळाडूंना. यावेळेला ऑन साइडला ज्या वेगाने बॉल आला आशिषचा ओव्हर पिच त्याच्यावरती त्याच वेगाने प्रत्युत्तर देताना आपण पाहिलं. फलंदाज आहे त्या ठिकाणी रोशन जाधव यांच्या बॅटमधून धमाका. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आयवा कॅश साठी आपण पाहताय खरं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि भवानी ज्वेलर्स यांच्याकडून टी शर्ट्स जगदीशजी गायकर यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि भवानी ज्वेलर्स यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट आपण देणार आहोत. प्रणवचा बघा खरं तर प्रसंग अवधान. नॉन स्टॉकिंग एंडला त्याने रिले फिल्डिंग करत हा थ्रो केला परंतु चांगल्या पद्धतीने धाव घेत असताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहिलं. या बॉलवर त्याला 3 धावा तिहेरी अंक पूर्ण केला या दोन्ही फलंदाजाने आणि चौथ्यांदा यस दुसरा दिवस स्पर्धेचा आणि चौथ्यांदा या स्पर्धेमध्ये 3 धावा आपण होताना पाहिल्या. गुलशन पाटील आमचे खरं तर स्कोरर मित्र किरवलीच्या त्यांनी अगदी अचूक माहिती आमच्यापर्यंत दिली. स्पर्धेमध्ये किती चौकार मारले आणि किती षटकार मारले कोणत्या फलंदाजाने चौकार षटकाने अकाउंट ओपन केलंय या सर्व गोष्टींची इत्तमभूत माहिती त्यांच्याकडे आहे. इनसाइड आउट क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरला सुपर डुपर क्लास अप्रतिम टायमिंग आणि इथे आपण पाहिलं कॉपी बुक स्टाईलने बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या बाहेर सीमा पार 4 धावा चौकार. आशिष पाटीलचं षटक थोडंसं महागडं ठरतंय आता रोहिंजन संघाला. त्याच्यावरती आक्रमण आपण होताना पाहिलं नितीन आणि रोशन या दोन्ही फलंदाजांकडून. यावेळेस नितीनच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. कमबॅक करेल का आशिष हे पाहायचं. ऑन साइडला फटका फसलाय गॅप मध्ये चाललाय फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग चेस होता आणि इथे मात्र बॉल एका टप्प्याने चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार 1 मोर. अजून एक आला चौकार. फक्त 6 धावा होत्या सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या 5 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्या आशिषने. यावेळेला देखील यॉर्क करायचं होतं. डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑन मध्ये खेळून काढला. सिंगल पूर्ण केली. क्षेत्राच्या फंबल झाले निघाले दोन्ही खेळाडू. रिस्क घेत असताना मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. या ओव्हर मध्ये आशिष धावा खर्च केल्या तब्बल 20 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना नेवाली पाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे बिनबाद 26. धावा धावफलकावर द्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बघा खरं तर आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी लकी ड्रॉ असेल. अगदी शेवटच्या दिवशी तो आम्ही ड्रॉ ओपन करू. फ्री मध्ये तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी खरं तर आमच्या कमिटीकडे द्या. नाव नोंदणीसाठी आमचे एक सभासद मैदानाच्या चौबाजूला फिरतायत त्यांच्याकडे आपली नावं द्या. साहिल पाटील आणि अलंकार घरत या दोघांकडे आपली नावं तुम्ही द्या. त्या ठिकाणी खरं तर लकी ड्रॉ साठी एक स्पोर्ट्स सायकल असेल लकी प्रेक्षकासाठी
आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही फक्त तुमचं नाव द्या, शेवटच्या दिवशी तुम्ही इथे हजर उपस्थित राहा, कारण ह्या ते लकी ड्रॉ हाजीर ते वजीर, जो हजर असेल त्यालाच मिळेल. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न होता, व्हाईट बॉलचा कॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रथमने मागच्याही ओव्हरला जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिला बॉल व्हाईट टाकला आणि याही वेळेला आपण पाहिला प्रथमच्या माध्यमातून व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 27, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली भागीदारी, सुरुवात थोडीशी डळमळीत झाली, खराब झाली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये काय धमाकेदार फलंदाजी केली नेवाळीपाडा टीमने. यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, तेज सरार बॉल, कमालीचं पेस आपण पाहिला या चेंडूमध्ये. अगदी आपण पाहिला सध्याच्या घडीला हा स्ट्रोक प्रत्येक फलंदाज खेळतोय. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, फास्ट क्रिकेटमध्ये बरेचसे नवोदित फटके पाहायला मिळाले, ज्यामध्ये आता फॉलिंग स्वीपचा वापर हा सातत्याने केला जातो. नो लुक शॉट आपण पाहिला, हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहिला, इनसाइड आउट, अप्पर कट, असे बरेचसे खरं तर विविध पूर्ण फटके पाहायला मिळाले. यावेळेला क्या बात आहे, गुड लेंथ वर टाकलेला हा बॉल, राईज झाला चेंडू, उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल. मगाशी देखील उल्लेख केला, खरं पहिल्या ओव्हरमध्ये पहिला वाईट टाकल्यानंतर त्याने कमालीची गोलंदाजी केली आणि इथे देखील त्याच पद्धतीचं कमबॅक आपण प्रथम गरजच्या माध्यमातून होताना पाहताय. निर्धाव चेंडू सलगचे आपण पाहिले, प्रेशर आता थोडासा राहील फलंदाज नितीनवरती. पुन्हा एकदा वन्स अगेन अप्रतिम गोलंदाजी. खरं तर एखादा लेदर क्रिकेट गोलंदाज ज्या पद्धतीने पेसचा वापर करतो आणि अचूक टप्प्यावर त्या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी करतो, त्या पद्धतीचे हे चेंडू इथे पाहायला मिळाले. आणि खरं तर आपण पहिल्या क्रीडांगणाचा सुगंध देणारा हा चेंडू होता. नाका समोरून ट्रॅव्हल झाला वारंवार 2 वेळा, नितीनच्या अगदी समोरून भन्नाट वेगाने लेफ्टी बॉलर प्रथम गरजच्या माध्यमातून अप्रतिम स्पेल टाकत असताना हा खेळाडू धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली आपण पाहता. बिनबाद 27, षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना ग्रेट कमबॅक, कमालीचं कमबॅक या ओव्हरमध्ये. इथे मिस टायमिंग झालाय, स्ट्रोक आशिष झेल खाली आलाय आणि झेल टिपत असताना थोडंसं पवन पाहिलं, फ्रस्ट्रेशन त्याने बाहेर काढलं, ज्याच्या अगेन्स्ट धावा आल्या त्याचा झेल टिपला आशिषने आणि इथून मात्र पहिला धक्का बसला बॅटिंग करताना नेवालीपाडा टीमला. पहिला खेळाडू बाद झाला, त्या ठिकाणी नितीन जाधव बाद झाला आणि त्यानंतर नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय करण ठाकूर. 2 रनची पॅनल्टी आम्ही नेवालीपाडा संघाला ऑलरेडी घोषित केली. खरं तर शिस्तबद्ध आयोजन आहे आणि मंचावरती आपण पाहता गेले कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी करणारे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील एक आदर्श क्रिकेटर खरं तर आपण पाहता सुखदेव काका मात्र तेही सामन्याचा आनंद घेत आहे. स्विचिटचा प्रयत्न होता आणि भन्नाट वेग, पुन्हा एकदा लाईन मिस केली, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलेला बॉल. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केला. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धावसंख्येत वाढ होईल, टोटल धावा फलकावरती पाहायला मिळतील. एक खेळाडू बाद, 28. पहिल्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी. त्यानंतर मैदानाकडे करण ठाकूर आला 3ऱ्या क्रमांकावरती, त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल रोशन जाधव हा फलंदाज. प्रथमचं षटक. यावेळेला लो फुल टॉस ड्राईव्ह करत असताना मिड विकेट मध्ये प्रणव त्या ठिकाणी आहेत स्वतः कॅप्टन. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, फेके देखील तितकी सुंदर पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र अजून एक सिंगल ऍड होईल. धावसंख्येत बदल पण होताना पाहताय. 29 रन ऑन स्कोर कार्ड. बरोबर 3 डिसेंबरला या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉस करत आपण लॉर्ड सेरेमनी पार पाडला गेला. RPL स्पर्धा जेव्हा सुरू असताना आणि त्यानंतर मात्र कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. A1 क्वालिटीचं आपण आयोजन सध्या या ठिकाणी पापडीचा पाडा या नगरीमध्ये पाहतोय, अनुभवतोय. स्वर्गीय नानाशेठ गरज मोती चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व, ज्यावर खरं तर आहे सर्व पापडीचा पाडा वाशियाना गर्व, अशी ही स्पर्धा. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ मध्ये हा फटका. त्या ठिकाणी फिल्डर आहेत, फक्त सिंगल रन मिळेल. 3रं षटक देखील संपलं आणि सेकंड स्पेल मध्ये देखील कमबॅक केलंय. 2 ओव्हरमध्ये या ठिकाणी प्रथम घराने धावा खर्च केले 10, गडी बाद केला 1 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना मैदानामध्ये नेवालीपाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती एक खेळाडू बाद, प्रतिषटक 10च्या सरासरीने 30 धावा. आपण सन्मान घेत आहोत
नेवाली पाड्याचे खरतर उपसरपंच आदरणीय समीरजी जाधव सरांचा मी इथे सन्मान घेत आहोत। मी विनंती करतो आपल्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते नेवाली पाड्याचे उपसरपंच समीर जाधव यांचा पण सन्मान करावा। प्रकाश पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आमचे खरतर साऊंड सिस्टीमचे ओनर त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा सन्मान घेत आहोत। समीर जाधव उपसरपंच नेवाली पाडा त्यांचा सन्मान। ड्रिंक स्टॉली आणि खरतर ही बग्गी मैदानाच्या आतमध्ये गेले, एक वेगळा खरतर दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद समीर जाधव साहेब, आपलं मनापासून आभार। आणि यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। 3 ओव्हर संपल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा आल्या। अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे। चौथ्या ओव्हरमध्ये आलाय प्रतीक हा खेळाडू, प्रतीक पाटील हा खेळाडू पनवेल महानगरपालिका फायर ब्रिगेडमध्ये ते कार्यरत आहेत। प्रतीक पाटील यावेळेस गोलंदाजी मार्गपती सज्ज होताना आणि काल या स्पर्धेमध्ये खरतर आमचे रोंजनचे सिनियर समालोचक मच्छिंद्र पाटील यांचा पण आवाज ऐकला। आणि आज पुन्हा एकदा आपण पाहता या ठिकाणी रोंजन संघ मैदानामध्ये आलाय। रवी पाटील सर आमचे मेन अंपायर, त्यांचा देखील मी आवाज उल्लेख करेल। याच ते गावाला बिलॉंग करतात आणि हाकेच्या अंतर्गत असणारे गाव आहे। इथून आपण जर पाहिलं याच परिसरातील दानसर रोंजन अगदी जवळ असणारे हे गाव आणि आज मात्र एका मोठ्या स्पर्धेमध्ये ते सहभागी झाले आपण होताना पाहत आहे। चौथं षटक प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आलाय। समोर फलंदाज असेल रोशन जाधव हा खेळाडू, त्याच्या बरोबरीने करण ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडला। सेकंड ओव्हर मध्ये मोमेंटम मिळाला परंतु प्रथमने पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं। त्या ओव्हर मध्ये कमी धावा खर्च करत 4च धावा त्याने खर्च केल्या आणि कमबॅक केलं आपल्या संघासाठी। प्रतीकचं षटक ओव्हर द स्टंप्स। यावेळेला लेंथ लवकर रीड केली आणि त्यानंतर मात्र फिरून मारला बॉल नटरंग स्टाईलने लॉंग लेगच्या बाहेर बॉलला पाठवलंय। सीमा पार गगनचुंबी आलाय हा षटकार। पहिल्या बॉलवरती आपण पाहताय खरतर एक उत्तुंग असा फटका पाहायला मिळाला। या ठिकाणी सचिन म्हात्रेने जे फटके लगावले होते त्या फटक्यांची आठवण झाली इनामपुरी संघाचा खेळाडू। पण इथे रोशन जाधव पुन्हा एकदा ऑन साइडला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, मिड विकेटच्या बाहेर चाललाय, इट्स आउट ऑफ द पार्क। लगातारचा दुसरा धमाका षटकार। लगातार 2 षटकार आपण पाहिले, उत्तुंग असे 2 मोठे फटके आणि खऱ्या अर्थाने रोशन याने आपल्या टीमसाठी कमबॅक करून दिलाय। प्रथम घराचे 2 षटक ही अपवाद राहिली परंतु आशिष आणि त्यानंतर आता प्रतीक वरती मात्र हल्ला बोल करत असताना नेवाली पाडा संघ मैदानामध्ये आक्रमक झाला आघाडीचा खेळाडू रोशन जाधव। यावेळेला देखील आपण पाहिला फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला, रिझल्ट तितका सुंदर। रोशन जाधव ही इज ऑन फायर। इथे मात्र आला हा चौकार, 4 धावा मिळतील नेवाली पाडा टीमला। लगातार 3 बॉलवरती 3 मोठे फटके, 2 सलग षटकार, त्यानंतर चौकार। धावसंख्या आता मात्र वृद्धिंगत आपण होताना पाहताय 46वा। याही वेळेला शॉट ऑन पूल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, वंडरफुल बॅटिंग आवडली असं तर एकदा जोरदार टाळ्या होत्या रोशन जाधव या खेळाडूसाठी। प्रत्येक बॉलवरती आक्रमण करत असताना संघर्षमय इथे आलाय षटकार। 11 चेंडू 36 वरती खेळतोय मैदानामध्ये रोशन जाधव हा खेळाडू। अप्रतिम फलंदाजी, बॉलिंगचा तोफखाना म्हणून रोंजन संघाला संबोधलं जातं आणि आज त्यांच्या अगेन्स्ट मात्र अफलातून धुव्वाधार इनिंग साकारत असताना रोशन जाधव हा खेळाडू, नेवाली पाडा हा संघ अप्रतिम कमबॅक। 52 धावा, अर्धशतक कंप्लीट झालं नेवाली पाडा संघाचं। अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली।
वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळतोय. स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळेल का? आणि जर हे अर्धशतक कंप्लीट झालं तर स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल, कारण काल सुरुवात झाली स्पर्धेला, अजून एकही अर्धशतक वैयक्तिक पाहायला मिळालेलं नाहीये. आणि इथे मात्र आता 36 वरती खेळतो मैदानामध्ये रोशन जाधव हा खेळाडू आक्रमक झालाय. अनस्टॉपेबल वन्स अगेन, लॉंग अँड स्ट्रॉंग, यावेळेला मात्र लांब लचक उत्तुंग असा अजून एक आलाय गगनचुंबी असा षटकार. बात है, अफलातून फलंदाजी. मलंगड विभागातील हा संघ आपल्या खारघर परिसरामध्ये दाखल झालाय. स्वर्गीय नानाशेठ घरस्मृती चषकामध्ये आणि अफलातून खेळ दाखवत असताना हा संघ, ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करू आपण रोशन जाधव या खेळाडूचा, वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा थांबायचं नाव घेत नाहीये रोशन जाधव. अनस्टॉपेबल टिपिकल इनिंग साकारतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक 48 वरती पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधव हा खेळाडू, आणि संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. एक गडी बाद 64 धावा. क्या बात आहे. नुकतंच आगमन झालंय खतर रोंजणगावचे आदरणीय प्रसादजी पाटील, त्यांचं मनपूर्वक स्वागत. परंतु मैदानामध्ये धमाका अष्टपैलू कामगिरी साकारत असताना त्या ठिकाणी रोशन जाधव हा खेळाडू वैयक्तिक 48 वरती खेळतोय. 14 चेंडूमध्ये म्हणजे पहिलं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होईल याची आता उत्कंठा लागली आहे तुम्हा सर्वांना. एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा कारनामा साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधव हा खेळाडू. रोशन नावामध्येच बरंच काही दडलंय. चांगली कामगिरी साकारतो आपल्या टीमसाठी. बघा, प्रथमने 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या, परंतु आशिष आणि त्याच्या बरोबर प्रत्येक या दोघांनी मिळून मात्र 2 ओव्हरमध्ये 54 धावा खर्च केल्या. हा खरं तर फरक आहे या गोलंदाजी मधला. आणि सातत्याने आम्ही उल्लेख करतो, रोंजन संघ म्हटलं की बॉलिंगचा तोफखाना, परंतु आज या तोफखान्याला मात्र भेदत एक मोठी धावसंख्या उभारली आहे. त्या ठिकाणी नेवाळीपाडा या टीमने स्वतः सरसेनापती प्रणव पाटील यावेळी स्लॉग ओव्हरमध्ये आलाय. या संघाचा कॅप्टन, जो पहिला षटक टाकणारा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आलाय. त्यामुळे या संघाची बॉलिंग स्ट्रेंथ किती मजबूत असेल याचा अभ्यास तुम्हाला सर्वांना झालाय. परंतु या बॉलिंग स्ट्रेंथला भेदलंय खरं तर या ठिकाणी नेवाळीपाडा संघाने. 64 मध्ये पोहोचला, तर अंतिम षटक बाकी आहे. आजच्या दिवसातला उच्चांक होता 79, किरवली संघाने केल्या होत्या, आणि इथे मात्र 64 मध्ये खेळतो पहिल्या 4 षटकामध्ये नेवाळीपाडा संघ. यॉर्करचा प्रयत्न लेग बिफोर द विकेटसाठी अपील झाली आहे. LBW च्या स्वरूपात खेळाडू बाद. दुसरा धक्का बसेल नेवाळीपाडा टीमला. करण ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा खेळाडू बाजाला करण ठाकूर, ज्याने करद्रापडा संघाला फक्त 1च धावांचं योगदान दिलं. 2 चेंडूमध्ये LBW च्या स्वरूपात हा खेळाडू बाद झाला. बॉलचं करतर इम्पॅक्ट, लाईन, डिरेक्शन आणि त्यानंतर आपण पाहिलं हाईट, या सर्व गोष्टी जावेद फरीद सरांच्या लक्षात आल्या आणि त्यानंतर त्यांनी अगदी योग्य निर्णय दिला. हा खेळाडू पायच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहिला. दुसरा खेळाडू बाद. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय निलेश जाधव हा खेळाडू. स्ट्राईक हवी आहे रोशन जाधव या खेळाडूला, कारण या स्पर्धेमध्ये तो आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं, आणि आज मात्र कमालीचे प्रयत्न केले या ठिकाणी फलंदाज रोशन जाधवने आपल्या टीमसाठी. 48 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलं आपल्या संघाला. परंतु या षटकामध्ये प्रणव आलाय, स्वतः कॅप्टन. नुकतीच आपण पाहिलं मागच्याच हप्त्यामध्ये त्याला बाईक मिळाली, आपल्या आयुष्यातील 3री बाईक त्याने पटकावली. असा एक गुणवान खेळाडू प्रणव पाटील गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला तेज सरळ बॉल, स्ट्राईक हवी आहे, आणि इथे नेमकं काय घडलंय. जो खेळाडू अर्धशतकाच्या उंबरट्यावरती होता तो खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. परंतु जाता जाता अप्रतिम इनिंग साकारले. एकदा जोरदार डाव या खेळाडूसाठी. 48 धावांचं योगदान, 1 मॅन आर्मी. हा खेळाडू झाला या ठिकाणी रन आउटचा शिकार. स्वतःवरती हताश, निराश झालाय, परंतु ही इनिंग त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच स्मरणात राहील.
कारण केतन मात्रेला आजही जर विचारले तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी इनिंग कोणती तर तो नक्कीच सांगेल घाटकोपरची राष्ट्रवादी चषक आणि त्या स्पर्धेतला 44 धावा. तुम्ही किती मोठे अर्धशतक मारा परंतु एखाद्या वेळेला क्रुशल कंडिशनला जेव्हा तुम्ही मोठी धावसंख्या उभारताय ती इनिंग देखील तुमच्या आयुष्याला कराटणी देऊन जाते. आणि आज मात्र रोशनने केलेली कामगिरी तीही तितकीच महत्वाची आणि उपयुक्त राहिली आपल्या संघासाठी. तिसरा खेळाडू बाद झाला. लास्ट ओव्हरमध्ये आशिष पाटीलने काय थ्रो केलाय बघा. डिरेक्ट हिटची संधी मिळाली आणि नेमबाजीमध्ये निष्णात असणारा आशिष त्याने मात्र फलंदाजाला बाद केलं. नौका खेळाडू आता मैदानाकडे चाललाय. यावेळेस आपण पाहताय जयेश जाधव हा खेळाडू. करण ठाकूर बाद झाला. त्यानंतर जाधव ब्रदर्स इथे जयेश मैदानाकडे चाललाय. या ठिकाणी आपण पाहताय खरं तर 5व्या क्रमांकावरती धाव फलकावरती आतापर्यंत 64 सलग 2 विकेट मिळाले. पहिला खेळाडू एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात त्यानंतर रनआउटचा विकेट मिळाला. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जयेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रणव कमबॅक करतो. स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराची आठवण झाली पण इथे रोंजन संघाचा सरसेनापती प्रणव पाटील यावेळेला बॉलला उडवलं लॉफ करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये हा फटका आला. व्हीसेप मध्ये त्या ठिकाणी सिंगल रन ऍड होईल. बॅकअप साठी खेळाडू होतील तत्पर दुसऱ्या रनचा कॉल आणि त्यानंतर मात्र क्विक 2 धावा कंप्लीट. डोळ्याची पापणी लवते ना लवते सेकंड साठी रेडी होते दोन्ही खेळाडू आणि एक चूक आपण पाहिला. संधी हाफ चार्जला फुल चार्ज मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही फलंदाजाने. ओव्हर थ्रो आला त्यानंतर दुसरी धाव कंप्लीट झाली आणि संघ जाऊन पोहोचला मैदानामध्ये 66 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 66 अशी धावसंख्या आपण पाहता धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 48 मध्ये बाद झाला रनआउट. खरं तर निराश झाला तो खेळाडू परंतु काही हरकत नाही. त्याने खूप मोठी इनिंग साकारली आपल्या संघासाठी. ज्या मैदानावरती आज प्रत्येक फलंदाज संघर्ष करतो धावांसाठी अशा मैदानावरती त्याने 48 धावांची इनिंग साकारली. इनसाइड आउट फटका फसलाय की फसवला प्रणवने. थोडासा धीम्या गतीचा बॉल पेस व्हेरिएशन करत असताना हा फटका विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न एलिव्हेशन नव्हतं मिळालं. झेल खाली क्षेत्ररक्षक 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसेल टीम सानवी 11 नेवालीपाडा संघाला. तर आपण पाहिला वारू उधळला होता. खरं तर पहिल्या 4 षटकामध्ये इथे त्याला लगाम लावलाय खरं तर प्रणव पाटीलने. कमबॅक केलं या ओव्हरमध्ये आणि या षटकामध्ये त्याने फक्त धावा खर्च केल्या आतापर्यंत. 2 गडी बाद झाले. 2-1 रनआउटचा देखील विकेट मिळाला. खरं तर आपण पाहिला या षटकामध्ये रोंजन संघाला नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय दिनेश पाटील हा खेळाडू. शेवटचे काही बॉल शेष आहेत. खरं तर शेवटचे काही बॉल पेंडिंग आहेत. एखादा मोठा फटका मिळाला तर नक्कीच अजून टोटल तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. पण प्रणव या ठिकाणी राऊंड विकेट आले. ओव्हर द स्टम्प्स राऊंड स्टम्प्स माफी असावे. हा फटका फसलाय. बॉलने उंची घेतली झेल खाली. क्षेत्ररक्षक आले. झेल सुटलाय. लेझी क्रिकेट सुरुवातीलाच आपण पाहिला झेल घेत असताना कॉन्फिडन्स लेवल या खेळाडूचा पूर्णपणे लो झाला होता. असं वाटलं होतं त्याला झेल त्या ठिकाणी मिळते की काय आणि इथे मात्र झेल मिळाली नाहीये. बघा दोन्ही अंपायर निर्णय घेतील. रायगडमध्ये आता नियमच बनलाय एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील. एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील अन्यथा स्ट्राईक रोटेशन किंवा रन ही ग्राह्य धरली जाणार नाहीये. त्यामुळे 2च धावा या चेंडूवरती असतील. आता अंतिम बॉल मैदानामध्ये येतोय. 68 धावा धावफलकावरती आपण त्या ठिकाणी लागताना पाहता. शेवटचा निर्णय चेंडू टार्गेट सेट करणारा बॉल आणि समोर पुन्हा एकदा दिनेश पाटील सज्ज होताना. प्रणवचा हा खरं शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. यावेळेला तेज तर फास्ट अँड फ्युरियस विकेट किपर आशिषला ही बीट केलंय आणि त्यानंतर मात्र सिंगल आली. 1 रन या बॉल वरती आली. 69 धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सानवी 11 नेवालीपाडा टीमच्या माध्यमातून आता येणाऱ्या 5 षटकामध्ये 14च्या सरासरीने रोंजन संघाला करायला लागते 70. या अगोदर आपण जाऊया पुन्हा एकदा सादरीकरण कक्षामध्ये. तिथे असतील म्हणजे समालोचक मित्र सौरभ पाटील. धन्यवाद. या लगेच सन्मान करूयात कल्याण डब्ल्यूचं क्रिकेट कित्येक वर्ष क्रिकेटला दिली त्यांच्या माध्यमातून कित्येक क्रिकेट धडे आशिष पाटील रोहिंजांचा पाहिला या सुखदेव काका म्हात्रे आणि तुम्ही पाहता सुखदेव काका म्हात्रे यांचा सन्मान केशव घरत साहेबां शुभ हस्ते हा सन्मान करूयात आपण. या काका तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. कल्याण डोंबिवली रायगड असो ठाणे असो आणि नक्कीच
हा सन्मान आपण करूयात सुखदेव काका भात्रे, प्रबोध दादांना आपण खेळताना पाहिलं, ऋषी देखील आता खेळतोय। अंडर 24 ची ग्रामीण प्रीमियर लीग देखील पार पडली। ऋषीच्या माध्यमातून नक्कीच आपण काकांचा स्पीच, हा मान सन्मान या क्रिकेटच्या महत्व माणसाचा आणि या काकांना नक्कीच काकांना विनंती या स्पर्धेबद्दल 2 शब्द नक्कीच आपण काकांच्या ऐकूयात। सुखदेव काका भात्रे खूप वर्ष क्रिकेटला दिली, अनेक क्रिकेटर यांच्या माध्यमातून शिकले गेले। मी आल्या इथे बघितलंय, मंडपच्या आतमध्ये एंट्री केली तर मला ग्राउंड खूप छान दिसलाय। खरोखर ही टुर्नामेंट जर मला माहिती असते ते मी आयोजन इथे खेळलो असतो, पण आता मी पुढच्या वर्षी आता त्याला सांगितलंय का पुढच्या वर्षी मी निश्चित खेळणार। आणि काय टीम पण आहे माझी, लो टीम आहे, आता हाय टीम राहिली नाही ना माझी, सर्व नवीन नवीन पोरा आहेत सर्व। आणि खरोखर मी आता बघितला हा आयोजन नाईटला पाहिजे होता, नाईटला खूप छान झाला असता आणि पब्लिक पण जास्त असतो, पण नियोजन पण चांगलं आहे, आयोजन पण चांगलं आहे। खरोखर किती 32 टीम आहेत ना, तर 32 टीमांना इथे खेळणारे सर्वांनी भाग घेतला, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो। तसे मी पापरीच्या पारेवाल्यांना सर्वांना आयोजकवाल्यांना पण धन्यवाद देतो। येते सुखदेव काका तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। नक्कीच त्याला सांगितलं प्रातः क्षणी प्रेमात पडणारी ती क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहिली। या दीपकजी टेंबे यांना देखील सन्मानित करूयात आणि चांगलं स्पीच त्यांच्या माध्यमातून। आज त्याचे नातवा देखील ऋषी देखील क्रिकेट खेळतोय, हिमांशू, अनेक असे यंगस्टर देसाईमध्ये तुम्ही पाहता, जे वागेश्वर देसाई या ही टीम ऋषी या नावाने देखील उतरतीये। हा सन्मान आपण करूयात आणि इथे उपस्थित मान्यवर तुम्ही पाहता प्रसाद पाटील, प्रसाद एंटरप्राइजेसचे प्रसाद पाटील ज्यांच्या माध्यमातून जेसीबी असो बघ वोकलर उपलब्ध असते, नक्कीच या प्रसादजी पाटील यांना देखील सन्मानित करूयात। सर प्रसाद एंटरप्राइजेस चे प्रसादजी पाटील जे रोहिंजनचे टीमला नक्कीच सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटवरती अत्यंत प्रेम आहे, बिझनेसमॅन देखील प्रसादजी पाटील, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। जर पोखलन जेसीबी नक्कीच प्रसादजी पाटील यांचे तुम्हाला पुढच्या काळासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। आमचे मित्र देखील आहेत, प्रसाद तुमचं देखील स्वागत। या लगेचच ओमकार पाटील रोहिंजांच्या या तुम्हाला देखील आपण सन्मानित करू। आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित ओमकारजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। केशवजी गरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, विलाजी गरत मायेची शाल पुष्पगुच्छ आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। थैंक यू सो मच रोशन जी पाटील सर। आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात। सृष्टी 11 पापरीचा पाडा आयोजित मानव सन्मानाची स्वर्गीय नानाशेठ गणस्मृती चषक 2024 मध्ये रोहिंजनचे प्रेक्षक, नेवाली पाड्याचे प्रेक्षक तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊ। या मायबाप प्रेक्षकांना तुम्हाला आणि व्यासपीठावरती मान्यवर प्रत्येकांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। लक्ष इथे तुम्ही पाहताय 70 धावेचा पाठलाग करायचा आहे। आता उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय दुर्गा रोहिंजन संघाला सलामीची आघाडीची जोडी प्रतीक पाटील, प्रणव पाटील, पाटील बंधू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला, रोशन जाधव पहिलाच बॉल स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये का बॅटिंग केली तुम्ही पाहता। 3 ओव्हरमध्ये 30 धावा, त्याच्यानंतर प्रतीक पाटीलला त्याच्या विरोधात 5 षटकार 1 चौकार, अर्धशतकापासून चुकला मुकला जरी असला तरी बॅटिंग का मारथॉन इनिंग त्यांनी साकारले 46 धावेची। इडफिटच्या वरनं त्याच्या आगेच उडवला बॉल, चाललाय साइड स्क्रीन वरती धडक प्रतीक पाटीलचा पहिला वार, चौकार 4।
जब प्रतीक पाटील गोलंदाजी करत होता तेव्हा रोशन बॅटिंग करत होता. रोशननं त्याच्या अगेन्स्ट 5 षटकार एक चौकार मारला. आता मात्र तुम्ही पाहता रोशन गोलंदाजीवरती आहे. जशाच तसं प्रत्युत्तर देईल का प्रतीक पाटील? मोठे फटके येतील का? षटकातील पुढचा बॉल मोठा विकेट बॉल चालला बॉर्डरी लाईनच्या दिशेनं वन बाउन्स इनटू द रूफ मिड विकेटला क्लिअर करणारा हा दुसरा दमदार चौकार. थँक्यू डीजे. डावा धाव फलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 10 धावा धाव फलकावरती पॅलेंटी लागली होती 2 धावेची. त्या आम्ही ऍड केल्या धावा धाव फलकावरती 10 तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल डाऊन डेग्रावून फ्रंट फुटला जाऊन बॉल चालला लॉंग ऑनला. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती 11 या आकड्यावरती भन्नाट फॉर्म मध्ये असलेला प्रणव पाटील. या हंगामाची सुरुवात कोण विसरेल DCC मोरबीची क्रीडा स्पर्धा. त्या क्रीडा स्पर्धेमध्ये बाईकवरती स्वार झाला आणि त्याच्या आयुष्यातील ती तिसरी बाईक होती. आणि या स्पर्धेमध्ये तो कशा प्रकारे खेळ केला. मोठा डोंगर आहे 70 धावेचा. त्याची बॅटिंग कशी होईल? सुरुवात दमदार केली प्रतीकनं. प्रणव पाटील तो देखील हा बीटर आहे. त्यामध्ये तुम्ही अर्धशतक देखील पाहिला मोरबीच्या क्रीडा नगरीमध्ये. या वर्षीचा पहिला अर्धशतक पाहिला प्रणवचा. इथे बॉलला चकमा दिला बॉल मागे चालला. एक केली दुसरीचा कॉल दिला प्रतीकनं. दुसरी धाव वेगानं. अशा चुका निवालीपाडाला माघात पडू शकेल. एक चूक माघात पडू शकेल. या धावा मिळतात 2-2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 13 वरती SM हितेश डेव्हलपर्स. तुम्ही तिथे रोहिंजनचं प्रेक्षक पाहताय. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल मोठा फटकावून साईडला जवळ तुम्ही पाहता प्रणवला बीट करून गेला. आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सरासरी होती 14 ची. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि आता समीकरण 24 बॉल 57 ची गरज आहे. डीज आहे. ऑपरेटर तुम्ही पाहता DJ जितू लय मध्ये आला. आणि नक्कीच गेल्या वर्षीची स्पर्धा मला रोशन पाटील जर आठवते जेव्हा नक्कीच ऑपरेटर आमचे DJ जितू होते. षटकार आला बॉल जवळ लाखावरती त्याचा स्पर्श झाला होता. तो क्षण गेल्या वर्षीचा खूप काही अस्मिनाने झेल देखील पकडला होता आम्ही जितूला. जितू DJ ऑपरेटर नक्कीच हसता चेहरा एक दिलखुश व्यक्तिमत्व जितूला तुम्ही पाहता. जितू तुमचं देखील स्वागत. 24 बॉल 57चं. आता मात्र या मैदानावरती गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती P2चा दुसरे षटक. बॉलर नेम लखन जाधव. लखन जाधवचा पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली हलकासा राहिला. बीट करून गेला बॅट्समन प्रतीकला. डॉट बॉल आला. लखन जाधवचं हे P2चं दुसरं षटक. का बॅटिंग दमादार केली. धावा कोर बनत नव्हता. रोशन जाधव नावाचं वादळ दुपारच्या तडतडत्या उडामध्ये आला नेवालीपाड्याच्या अगेन्स्ट. सफल झाला. 5चा कडा लागलाय का? लागलाय जरूर. मोठी विकेट प्रतीक पाटीलची. मैदान सुटवा लागतोय 13 वरती जयदुर्गा. रोहिंजन टीमला पहिला धक्का. पहिली विकेट
गुरुनाथ वावेकर या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. डान्सर वरती प्रेम आहे, गावावरती प्रेम आहे, प्रत्येक मॅच मध्ये ते असतात. गुरुनाथ वावेकर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला धक्का लागला आणि पहिलं यश प्राप्त झालं लखन जाधवला. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे, तैस्तरार आहे. समोर आशिष पाटील मैदानामध्ये आला, खोदून काढलाय स्वतःच्या बॉलमध्ये का फिल्डिंग आउटस्टँडिंग. लखनची तुम्ही पाहिली, आला हा डॉट बॉल, पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. P2च्या पॉवर प्ले षटकामध्ये कमबॅकचा प्रयत्न करतोय लखन. षटकातील पुढचा बॉल फटका बॅटच्या रडारमध्ये उडवलाय, चालला मेन विकेटचा क्षेत्र फक्त पाहत राहील त्याच्या डोक्यावरनं, मात्र बॉल सीमा पार. षटकार एकोणावीस धावा. षटकातील पुढचा बॉल, बॉल चला बॉन्डलाच्या दिशेनं. रोशन तुम्ही पाहता रोशनच्या हातामध्ये बॉल आला, उचलला, फेकला. तोपर्यंत एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 20 या कड्यावरती. 70चं पाठलाग करायचं भलं मोठं लक्ष. बॅटिंग लाईन ज्या रीतीनं रोशन जाधव नावाचं वादळ पहिल्या इनिंग मध्ये आलं ना, या इनिंग मध्ये प्रणव पाटीलला मारतॉन इनिंगची गरज आहे आणि ते मोठे फटके कधी येतील प्रणवच्या बॅटमध्ये. फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण, फुलटॉस सोडणारा प्रणव पाटील नाहीये, त्यानं फुल टॉल केला, वास पिढा दिली, मानवंदना ठोकला. रोहिंग्याचा ब्रँड प्रणव पाटीलच्या बॅटमध्ये पहिला मोठा फटका. षटकार महिना देखील आपण रिव्ह्यू देखील पाहणार आहोत तिसरे पंचांकडे. तर जावेद फरीदचा रिव्ह्यू खेळाडूने घेतलाय. यस, बॅट्समन रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच या तिसरे पंच दीपकजी पाटील सर, दीपकजी पाटील सर या तिसऱ्या पंचाच्या हाईट फॅक्टर चेक केला जाईल. किती कमरेच्या वरती बॉल आहे का हे चेक केलं जाईल. फिट आहेत, 15 इयर एज त्यांचा, नक्कीच ते फिट देखील आमचे पंच. सॉरी 50 वर्ष त्यांचा वय आणि धावा धावफलकावरती फेअर डिलिव्हरी 26 धावा धावफलकावरती. फिल्डिंग लावून लगेच घ्या. दोन षटकाचा खेळ संपला. P1 P2 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 26 धावा स्कोरबोर्ड वरती. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला कार्तिक जाधव. तिने देखील फ्रेश गोलंदाज वापरलेत निवालीपाडा टीमनं. आशिष पाटीलला तुम्ही पाहताय, त्यानंतर प्रणव पाटील यांच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. 26 धावा धावफलकावरती. अठरा बॉल 18 मध्ये भरवायच्या 44. आणि बॉलिंग ट्रॅक वरती कार्तिक जाधव. पहिलाच बॉल, बॅटचा कडा, आतला कडा, बॉल मागे चालला वेगानं. तिकडे फिल्डिंग चांगली झाली. लेग स्लिपला तुम्ही पाहिलं अजय जाधवला. या बॉलवरती मिळतीये एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 27 या आकड्यावरती. 17 चेंडू 43 ची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रणव पाटील स्ट्राईक पाहता. प्रणव मोठे फटके मारेल का, क्षमता त्याच्यामध्ये. बादचा कडा लागला, बॉल वेगानं मागे. तिकडे फिल्डर तुम्ही पाहता
एकच धाव फिल्डर लावण्यात आला होता, तुम्ही पाहिला थर्डमॅनच्या दिशेनं. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 28 या आकड्यावरती. 16 चेंडू 42 ची गरज आहे. 16 बॉल मध्ये 42 बनवायच्यात. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मोठा फटका टॉप एज, झेलची शक्यता पकडला झेल. संपला आशिष पाटीलचा खेळ आणि धक्का क्रमांक दुसरा मैदानावरती जय दुर्गा रोहिंजनला. आशिष पाटील बॅक टू डगआउट. विकेटचं पतन झालं. सुशांत पाटील उर्फ बंटी मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. चौथ्या क्रमांकावरती मोठ्या फटक्यांची गरज आहे. या षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं. फिल्डर तुम्ही तिथे पाहता मड विकेटला उचलेल फेकेल जयेश जाधव होते. थ्रो खराब आला, याचा फायदा लगेचच. 2 धावा एक होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 30 या आकड्यावरती. 70चं लक्ष 30 धाबा धावपलकावरती. दोन बॉलचा केला जुनी शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही 30 पाहताय. वाईड बॉलचा इशारा, जास्त बाउन्सर घेतला, लगेचच पंचानं वाईड घोषित केला. एक बाउन्सरचा कॉल देखील दिला. आता गोलंदाज कार्तिक जाधवला. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. 14 चेंडू 39 धावेची अजूनही गरज आहे. 14 मला 39 बनवायच्यात. खोदून काढला अक्षरशः ऑफस्टम्पला बॉल. जवळ जवळ तुम्ही फेकला होता. या बॉल वरती मिळती सिंगलला स्कोर पुढे चाला. धावा धावपलकावरती 1 न पुढे जातोय 32 या आकड्यावरती. आणि आता समीकरण 13 बॉल 38 धावेची गरज. 13 चेंडू 38 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी जय दुर्गा रोहिंजनला. एखादा मोठा फटका या शेवटच्या बॉलवरती येईल का? बॅटच्या रडारमध्ये बॉल उंच गेला. मिस टायमिंग मोठी विकेट प्रणव पाटीलची आणि तो झाला बाद. पकडला नितीन जाधवनं झेल. संपलाय मैदानावरती प्रणव पाटील साकेल विकेटचं पतन. पनवेल महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर अमरजी पाटील साहेब इथे उपस्थित. या आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. नितीनजी म्हात्रे रोहिंजन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत.
पनवेल महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर नावडे विभाग माननीय श्री अमरजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात स्वर्गीय नाना शेटघरत स्मृती चषक 2024 मध्ये अमरजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। 2 षटकामध्ये 26 धावा होत्या। त्याच्यानंतर कार्तिक जाधववाला इकॉनॉमिक्स खूप चाहत होतं। महत्वाच्या 2 विकेट आशिष पाटीलची आणि त्याच्यानंतर प्रणव पाटीलची जी विकेट होती ज्याच्यावरती नक्की जयदुर्ग रोहिंजन टीम ओळखली जाते त्यांना लवकर ज्यांना बाद केलं आणि इकॉनॉमिक्स फक्त 6च राहिलं। अचूकता बेदुकता लेन लाईन टप्पा व्हेरिएशन या सर्व गोष्टी आहेत हे भविष्य नेवालीपाडा टीमचं आणि तेच करून दाखवलं कार्तिक जाधवनं। समीकरण तुम्ही पाहता 12 बॉल 38 धावेची आता गरज। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोशन जाधव पुन्हा एकदा आलाय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेलची शक्यता तुम्ही तिथे पाहता पोहोचू शकणार नाही। या बॉलवरती मिळते एक स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 33 वरती 3 11 चेंडू 37 धावेची गरज। एखादा षटक नक्कीच चौथं षटक राहिलं होतं प्रतीक पाटीलच्या त्याच्यामध्ये 5 षटकार 1 चौकार। 33 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल। षटकातील पुढचा बॉल बादशाह रनामध्ये उंच गेला लांबी गाठेल का नाही मिस टायमिंग आणि इथे पकडला झेल संपला प्रथम घरचा खेळ। थैंक यू डीजे। 33 धावा धावपलकावरती 4 फलंदाज बाद। षटकातील पुढचा बॉल फटका उडवला बॉल हवेमध्ये झेलची शक्यता पुन्हा एकदा पकडलाय झेल काय झेल पकडला मिड ऑफला निलेश जाधवनं तू चल मी आया धक्के पे धक्का आणखीन एका विकेटचं पतन आणि पूर्णपणे त्या मॅच मध्ये तुम्ही पाहता नेवालीपाडा संघ हा ट्रिक बॉल ऑन दी कार्पेट बॉल चाल्या बॉन्ड लाईनच्या दिशेनं वेगानं लॉंग ऑनला एकच धाव। जय गणेश्वर धानसर संघ रेडी राहा कॅप्टन। लगेच आपण टॉस करू याच्यातून विनर आणि जय गणेश्वर धानसर संघ कॅप्टन रेडी राहा टॉस साठी। डोनाल्ड पोरजी बॉल खूप चांगला पुढ्यात ठेवला बीट केला षटक क्रमांक संपला 4 4 षटकाचा खेळ संपला। धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 34 आणि आता 6 चेंडू
6 षटकार मारावे लागतील. 36 धावेची गरज. पहिलाच बॉल तुम्ही पाहताय. अनिकेत पवार आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहेत पापडीचा पाडाचे. आपलं देखील स्वागत. डोनाल्डपूरची या करण ठाकूर षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं पूर्णपणे मॅच मध्ये आता निवाली पाडा संघ तुम्ही पाहताय 6 मध्ये 36 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आली. 4 बॉल 34 करायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका मिसटायमिंग झाला. लॉंग ऑनला फिल्डर धावत होते पाहता विजय जाधवला. या बॉलवरती मिळते धाव फक्त सिंगल. सिंगल न स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती 36-37 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये काय कामगिरी राहिली आहे. रोशन जाधव 48 धावा, त्यानंतर त्याचा 2 षटक. कार्तिक जाधवचं ते 3रं षटक. बॉल चाला डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर धावतो तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती फक्त एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं पुढे स्कोर चालला. अडोतीस धावा धावफलकावरती. 1 बॉल 32. 1 पाऊल दूर विजयापासनं निवालीपाडा संघ. फटका आला. या बॅट मधनं बॉल चालला. बॉर्डरी लाईनच्या बाहेर फ्लायटेड ही षटकार. अशा षटकाराची जरूरत तर पहिल्यापासून हवी होती रोहिंजरला. आणि म्हटलं वेळ गेला, काल गेला, सत्ता गेली, आता शहाणपण सुटलं. हे शहाणपण पहिले सुटलं असतं तर जयदुर्गा रोहिंजन टीम विजयापर्यंत पोहोचली असती. काही हरकत नाही जयदुर्गा रोहिंजन. आणि झाला चुका नक्कीच सुधारा. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊयात. आणि निवालीपाडा टीम हा सामना जिंकला. आपण मॅन ऑफ द मॅच लगेच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच रोशन जाधव बॅटिंग करत असताना ज्यानं 14 चेंडू 48 धावेची मॅरेथॉन इनिंग साकारली. 6 षटकार 2 चौकार. बॉलिंग करत असताना 2 ओव्हर 2 विकेट 15 रन अष्टपैलू कामगिरी करणारा रोशन जाधव ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या रोशन टॉस साठी लगेचच या. निवालीपाडा टीमचे कॅप्टन तुम्ही देखील टॉस साठी 5 मिनिटं तुम्हाला आम्ही देणार आहोत, त्याची देखील लक्षात घ्या. टॉस साठी लगेच या. रोशन तुम्ही देखील या. वॉर्ड ऑफिसर नावडे विभाग अमरजी पाटील साहेब या. क्रिकेटवरती अथुनत प्रेम करणारे आणि कार्यरत असणारे तुम्ही पाहताय. क्रिकेटला दैवता मानणारे हे आमचे व्यक्तिमत्व आणि भारतीय संस्कृती अतिथी देवो भव. अमरदादा तुम्ही इथे आलात या स्पर्धेत शोभा वाढेल. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करणार आहोत.